मोदींच्या रोड शोमुळे काल अनेक मुंबईकरांना खोळंब्याला तोंड द्यावं लागलं। मेट्रो बंद झाल्यामुळे अनेक तास लोक रस्त्यावर अडकून पडले आणि त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीका केली। पाहूया। लोकसभा प्रचारानिमित्त मुंबईत मोदींचा रोड शो झाला। त्यासाठी सुरक्षा व्यवस्था म्हणून काही ठिकाणचे रस्ते अंशतः तर काही ठिकाणचे पूर्णतः बंद होते। मुंबई मेट्रो ही बंद करण्यात आली, ज्यामुळे मुंबईकरांच्या झालेल्या फजितीवरून विरोधकांनी भाजपच्या रोड शोवर टीका केली। ही मेट्रोच्या आतली दृश्य आहेत। मेट्रो स्थानक बंद केल्यामुळे हजारो लोक अडकून पडली। पुलावर असंख्य लोकांना उभं राहावं लागलं। काही तासांनी जेव्हा स्टेशन उघडलं तेव्हा लोक अनेक तास खोळंबल्यामुळे धावत सुटले। एक म्हण आहे ग्रामीण भागात, मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणं, असा प्रकार काल झाला। त्याच भागामध्ये 16 लोकांचा जीव गेलाय होर्डिंग पडल्यामुळे घाटकोपरमध्ये, आणि अक्षरशः तिथूनच हा रोड शो झालेला आहे। एक संवेदनाहीन अशी भारतीय जनता पार्टी या देशात आहे, या महाराष्ट्रात आहे, या मुंबईमध्ये आहे। लोकांचे काय हाल झाले ते सांगा। काय म्हणून मेट्रो बंद केली होती, कशासाठी? तुम्ही काय म्हणतो त्याला, केअरटेकर पंतप्रधान। आता आदरणीय उद्धवजींचं मोठं यश आहे की पंतप्रधानांना गुडघ्यावर यावं लागलं। मोदींचा रोड शो संध्याकाळी पार पडला, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भागात दुपारी 2 पासूनच उपाययोजना करण्यात आल्या होत्या। मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही। लोकांना तासनतास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे। मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या। देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शोसाठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं। लोकांचे किती हाल झाले। निवडणूक आयोग आहे कुठे, आचारसंहिता आहे कुठे, कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली। रोड शो वेळी सुद्धा बॅरिकेड्स लावल्यामुळे ऑफिसमधून परतणाऱ्या लोकांचा खोळंबा झाला। रोड शो पास झाल्यानंतर अनेक ठिकाणी बॅरिकेड्स खोलून लोकांना सोडलं गेलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।